नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण श्रावण महिन्यात जिवतीची पूजा कशी करायची, ती केव्हा करायची, तसेच ती कोणी करायची आणि का करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि तसंच जिवतीची जी प्रतिमा असते, जिवतीची प्रतिमा तुम्ही पाहिलीच असेल। श्रावण महिन्यात जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ही जी प्रतिमा आहे याची पूजा केली जाते। प्रत्येक घरात, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात केली जाते, तुम्ही हे पाहिलेच असेल। तर त्या चित्राचा किंवा त्या फोटोचा काय अर्थ आहे किंवा ही प्रतिमा अशीच का असते आणि त्या प्रतिमेतील हे 4 देव कोण आहेत आणि त्यांचा नेहमी क्रम असाच का दिलेला असतो। आपण बघितलं असेल की या प्रतिमेतील जे देव आहे यांचा क्रम सुद्धा कधी चुकलेला नसतो, तो जसाच तसाच आपल्याला मिळतो। तर याचं काय रहस्य आहे, या अशा सर्व प्रश्न आपल्याला पडू शकतात आणि म्हणूनच आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं आज बघायची आहे। कारण प्रत्येकालाच याबद्दल माहिती असतेच असं नाही, म्हणून आपण आज या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि त्यासोबतच आपण आज जिवतीची कथा आहे, जी शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते तेव्हा ही कथा आवर्जून वाचली जाते, ती सुद्धा आपण आज पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर नेहमीच आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेले, त्याचप्रमाणे आध्यात्मिक माहितीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर एक लाईक आणि शेअर नक्कीच करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला अजून छान सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि अशाच माहितीचे अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असतील आणि माहिती तुम्हाला सर्वात आधी पाहिजे असेल तर समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आम्ही कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, आता प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी श्रावणातील शुक्रवारी ही पूजा, जिवती मातेची पूजा नक्की करा असं सांगितलं जातं। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिवती म्हणजे काय, तर जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे। श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवती पूजन हे व्रत केलं जातं आणि जिवती या व्रताची देवता आहे। जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे। ही जिवतीची पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते आणि श्रावणातल्या 4 शुक्रवारी जिवतीची पूजा करतात। अनेक घराण्याचा श्रावणी शुक्रवार जिवती पूजन हा एक कुलधर्म किंवा कुलाचार आहे असे सुद्धा आपण म्हणू शकतो। तर आता आपण जाणून घेऊ की घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने जिवतीची पूजा आपण कशी करायची। श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढायचे किंवा जिवतीचे छापील चित्र सुद्धा मिळतं, जे की तुम्ही स्क्रीनवर पाहता आहात। तसं चित्र आपल्याला बाजारात कुठेही सहज श्रावण महिन्यात उपलब्ध होतं, ते चित्र आपण आणू शकतो जर काढता येत नसेल तर, आणि ते आपल्या देवाऱ्याजवळील भिंतीवर लावून त्याची पूजा आपण करू शकतो। जिवती बरोबरच आपण आपल्या कुलदेवीची व देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी। त्यानंतर फुले, दुर्वा देवीला वाहून गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहाव्यात। कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घालावा। त्यानंतर जिवतीची आरती करावी व विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा किंवा गूळ, चणे, फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा। जिवतीची पूजा आरती झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना सुद्धा ओवाळावे व प्रसाद द्यावा। आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या यशासाठी देवीकडे प्रार्थना करावी। आणि त्या दिवशी जिवतीची कथा सुद्धा नक्की वाचा, कारण कुठलीही पूजा ही कथेशिवाय आणि आरतीशिवाय अपूर्ण असते। त्यामुळे आरती आणि कथासुद्धा तुम्ही
नक्की वाचा. जर समजा तुम्हाला हे जिवतीचं जे व्रत आहे ते करणं जमलं नाही 4 शुक्रवार श्रावणाचा, तर तुम्ही फक्त तो फोटो आणून तुमच्या देवाऱ्याजवळच्या भिंतीवर लावून त्याची पूजा करून तिथे नैवेद्य ठेवून तुमच्या मुलांचे औक्षण केले तरी चालते. किंवा मग तुम्ही हे व्रत जर तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या मुलांनासुद्धा बोलवू शकता किंवा सवाशीण असतात त्यांनासुद्धा तुम्ही बोलवून त्यांना जेवण देऊ शकता, जेवण घालू शकता. जर तुम्हाला हे सर्व जमलं नाही तर तुम्ही घरच्या घरी फक्त तुमच्या मुलांचं औक्षण करून या फोटोची पूजा करून त्याला सुद्धा नैवेद्य दाखवला तरी चालतो. तर अशा प्रकारे घरच्या घरी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपण ही जिवतीची पूजा करू शकतो. आणि आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की ही प्रतिमा जी असते तिच्याबद्दल, की काय या प्रतिमेचंच पूजन केले जातं आणि या प्रतिमेचा जो क्रम आहे तो का नेहमी असाच असतो. म्हणजे जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंहच का, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण असतो, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या तुम्हाला जरा आणि जिवंतिका दिसतच असतील आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो. तर याच क्रमात त्यांना पूजलं जातं. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या परस्परांशी संबंधित नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. यातील एकही प्रतिमा बदललेली आपल्याला कधीही दिसत नाही. तर मंडळी, आपण याबद्दल थोडंसं जाणून घेऊ की या प्रतिमेचा क्रम असाच का असतो. म्हणजेच पहिले नरसिंहच का आणि नंतर कालिया मर्दन करणारा कृष्णच का आणि त्यानंतर येतात जरा आणि जिवंतिका आणि मग जसं मी सांगितलं की बुध आणि बृहस्पती गुरु असंच का असतं ते आपण आता जाणून घेऊ. तर सर्वात पहिलं असतं तो भगवान नरसिंहाचा फोटो किंवा चित्र, ते आपण पाहू शकतो. भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाल भक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे. बाल प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याचं मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता. बालकाचे रक्षण आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्हीही श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग यांची प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का. तर आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला म्हणून हे चित्र. त्यानंतर येतात जरा व जिवंतिका. जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे. ती अशी आहे की मगध नरेश याला 2 राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारात नगरजवळील उपवनात ऋषी चंदकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता त्यांना सांगतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात आणि राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राणींवर समान प्रेम असल्यामुळे राजा त्या आंब्यांचे समान भाग करून त्या दोन्ही राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, पण केवळ अर्धा अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भाकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही शकल सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास त्या राजाला आणून देते. जरा या यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या
उपकार प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान सुद्धा देतो. म्हणून तिसऱ्या चित्रात किंवा तिसऱ्या फोटोत आपल्याला या जरा व जिवंतिका पाहायला मिळतात. आणि प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते बुध व बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून त्याच्या हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला असतो आणि त्याच्या हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. म्हणून या प्रतिमेची पूजा ही केली जाते आणि जिवतीची जेव्हा पूजा करतो तेव्हा ही प्रतिमा जी आहे ती नक्कीच लावली जाते. तर हेच त्याचं कारण आहे. आणि हे जे 4 देव आहेत या प्रतिमेत, यांच्याबद्दलचं जे रहस्य आहे, जे गुपित आहे, ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कळलं असेल की का हे देव ह्या प्रतिमेत आहेत आणि यांचं काय महत्त्व आहे किंवा आपण त्यांची पूजा का करायची, त्यांची पूजा केल्याने काय होतं याचं कारण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी ही जिवतीची जी साधी सोपी पूजा आहे ती श्रावणातील शुक्रवारी नक्की करावी. त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. कारण ज्या फोटोची, ज्या प्रतिमांची आपण पूजा करतो त्यांनी कशा प्रकारे बालकांचे रक्षण केलेलं आहे आपण हे बघितलं, त्याचं महत्त्व बघितलं. त्यामुळे ही पूजा नक्की करा. आणि त्यानंतर येते म्हणजे या दिवशी अवश्य वाचली जाणारी जिवतीची कथा. तर आपण आता पुढे व्हिडिओत जिवतीची जी संपूर्ण कथा आहे जी आपण शुक्रवारी वाचायची असते, ज्या दिवशी आपण ही पूजा करतो. कारण कुठलंही व्रत, कुठलीही पूजा ही कथेशिवाय नेहमी अपूर्ण असते. चला तर मग पाहूया काय आहे जिवतीची कथा. आणि ही जिवतीची कथा ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर तुम्हाला याचं महत्त्व अजून जास्त लक्षात येईल. आणि ज्या वेळेस तुम्ही ही कथा वाचणार त्यानंतर जिवतीची जी आरती आहे ती सुद्धा तुम्ही नक्की करा. आरती तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लगेचच ती जिवतीची जी आरती आहे ती मिळेल, किंवा तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा तुम्ही ती काढून स्वतः वाचून सुद्धा ती करू शकता. जिवतीची कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नारळवाळी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली. तेव्हा ती सुईणी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईणी राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचीच दिसतायत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नारळवाळीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याचप्रमाणे डोहाळ्यांचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारीसुद्धा केली. आणि इकडे त्या ब्राह्मणीनबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून तिनं सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला तिने राणीला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या ती घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे तिने बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन
त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुखी झाली. सुईनी निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडं ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं आणि हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धून वलांडणं सुद्धा तिनं बंद केलं. त्याचप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्याहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्याने निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझं शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय करेल काय. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी 6वी दिवशी जात होती. राजाला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे. जिवती उत्तर करीते, अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धुतले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्या रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणानं विचारलं. ते म्हणाले, घरी जा, गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं त्यानं सर्व करायचं ठरवलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणीही चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या तिने भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे. पुढे पान वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं तो आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केला उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय. तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत तिनं सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्याच्या जवळ मोठा वाडा बांधून देऊन त्यात आपण सुद्धा राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना हो. हीच साटा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुपळ
संपूर्ण. तर मंडळी, ही होती जिवती पूजनाची संपूर्ण माहिती, त्या प्रतिमेची माहिती आणि जिवतीची संपूर्ण कथा. तुम्हाला आधी याबद्दल माहिती होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात. त्यामुळे आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.